हाय, कसे आहात सगळे? तर आज आपण आलो आहोत डालिस वर्ल्ड ॲक्वेरियम इथे. इथे भरपूर प्रकारचे पक्षी, प्राणी आणि मासे आपल्याला बघायला मिळतील. हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे तर अगदी तिकीट काढण्याच्याही आधीच आहे. तिकीट काउंटरला पोहोचेपर्यंतच इथे बरेच पक्षी आहेत, काही मासेसुद्धा आहेत. इकडची तिकीट साधारण $30 ते $35 आहे आणि वेळ सकाळी 8 का 8:30ला हे ओपन होतं. ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ते एंट्री देतात. एंट्रीनंतर आपण हा पहिलाच जो एक प्राणी बघतो आहे तो आहे मत्स्य कांगारू. जिथे जिथे मला तेव्हा नावं माहिती नव्हती त्यामुळे मी गुगल करून इथे नावं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा शोबिल आहे. हाय हा असली असलेच दिसतोय पण तो बघ डोळे डोळे तू एवढा वेळ बघ ना कॅमेरामध्ये पण बघतोय तो. हा जो आपल्याला एकदम व्हायब्रंट ऑरेंज कलरचा दिसतोय तो आहे व्हेनेझुएलन ट्रॉपिकल. या ठिकाणाची खासियत अशी की हा पूर्ण एक वर्टिकल ट्रेक आहे आणि हे इंडोर असल्यामुळे आत AC सुद्धा आहे बऱ्यापैकी. हा एक फ्लोअर आहे, त्याच्या खालच्या फ्लोअरवर अजून काही प्राणी आहेत आणि त्याच्या खालच्या फ्लोअरवर आपल्याला ॲक्वेरियम दिसणार आहे. इथे आपल्याला एक स्वान दिसतोय बघा आणि हा आहे हेल्मेटेड कुरासो. इथे बघ मित्रा. हॅलो. हा बाई इथे बघतो. हे सगळं करायची काय गरज होत असेल? इव्हॉल्युशनमध्ये त्यांनी हे का चूज केलं असेल? असं काहीतरी पाहिजे माझ्या काय आहे ना काहीतरी वेगळाच उपयोग काय होतो याचा त्या केजमध्ये काय जास्त नीटपणे हा दिसतं. एक मंकीचा प्रकार आहे पण आपण हे नंतर खाली जाऊन बघूया. हे बोलत असतील का एकमेकांसोबत? ते बघ ना ऑरेंज कलरचे बर्ड्स आहेत, किती व्हायब्रंट कलर आहे त्यांचा. खाली पण आहेत. त्यांना खायला कसं भेटतं? ठेवले ना त्यांनी काही वाट्या वगैरे मध्ये मध्ये दिसत आहेत मला. ते बघ त्यांना तिथे खायला ठेवलंय. ते बघ दिसत आहे. इथे पण आहे बघ. हा ग्रीन कलरचा किती गोड आहे. हे असे रंगीबेरंगी पक्षी आहेत ना त्यांना बंटिंग म्हणतात. तू पण बघ. वाव. हा सदानकदा लटकणारा प्राणी, कायम आळसावलेला असंही आपण म्हणतो, स्लॉथ. पण ह्याची ग्रीप किती स्ट्रॉंग असते बघा. हा तिथे लटकूनच होता एवढा वेळ, अजिबात 1 इंच पण हलला नाही. हा आहे कॉटन टॉप टॅमरिन, एक प्रकारचा माकड. आता इथून सगळे जे सुरू होत आहेत ना ते वेगवेगळ्या रंगाचे फ्रॉग्स आहेत, बेडूक आहेत. त्याच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला दिसतील, वेगवेगळे टेक्स्चर्स, वेगवेगळे आकार आहेत त्यांच्या पाठीवर. बघा ना निसर्गाने किती सुंदर सगळं केलं आहे. आपण लहान मुलांना जर त्यांनी एखाद्या गोष्टीचा रंग वेगळाच दिला तर म्हणतो हे काय आहे, पण निसर्गात सुद्धा किती वेगवेगळे रंग आहेत. ते अगदी छोटासा दिसत असेल तर एक हा तो हलतो आहे, ज्याच्यावर पिवळ्या रंगात ते काहीतरी असेल. किती सुंदर, म्हणजे जसं अगदी कुठल्याने कुठलाही रंग घ्यावा आणि रंगावा. इथे पण आपण बघू तर ऑरेंज आहे. बरं मी मगासपासून झूमवर दाखवते पण त्यांनी इथे या सगळ्या बेडकांना छान आतमध्ये ठेवलं आहे. तिकडचं टेम्परेचर त्यांनी ॲडजस्ट केलेलं आहे अशा प्रकारे ते आतली. आणि हे जे पूर्ण असे विंडोज होते जिथे बेडूक ठेवले. हा आहे ब्लू मॅनिकिन.
ग्रीन आणि येलो मस्त दिसतो. मोठा पोपट काय बोलायचं याला. त्याचं नाव असेल काहीतरी. सो दिस इज ॲमेझॉन पॅरट. पण यांनी मस्त सेटअप छान केला आहे. हे बघ किती छोटे ते छान आहे. हो खूप सुंदर दिसत आहे ते. आणि हा खूप सुंदर आहे बघ ब्ल्यू. वाव. आणि तो बस घरी तिथे. हा बघ ना. हा दिसला. त्याचं तोंड वर आहे. अरे पण मग मासे आणि अजगर एकत्र राहतात. ओ वाव. इथे पण आहे. एवढ्याशा जागेमध्ये कसे बसले आहेत ते. असेल ना खाली पण काय माहिती कसं आहे. बॅट्स बहुतेक रात्रीच असतात त्यामुळे इथे त्यांनी असं पूर्ण अंधार केला आहे. इथे पण किती आहे दिसले. खूप मोठा क्रोकोडाईल. बापरे. आणि किती सपाट पण दिसतोय बघ ना तो तिथून असा. हा एक मस्त लांबलचक मासा होता. याला म्हणतात घोस्ट नाईफ फिश. किती लांब आहे बघा. तो बघ छोटा आडवा मासा बघ. चप्पट एकदम दिसला. ब्ल्यू स्टिंगरे वाटतो ना तो. हां 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 ब्लॅक आणि त्याच्यावर येलो डॉट्स. कर ना ते दाखव ना. असं करून दाखव. फायनली आता आपण इथे अंडरग्राऊंड ॲक्वेरियम सेक्शनमध्ये आलेलो आहोत आणि हे खूप सुंदर आहे. सुरुवातीलाच बघा एक मोठा मासा आपल्याला दिसतो इथे. केवढा मोठा मासा सील आहे ना तो त्या साईड. स्टारफिश आहे. बघ स्टारफिश आहे हा. हा स्टारफिश आहे. जेजूमध्ये हे भेटत होतं. सी अर्चिन. हां सी अर्चिन आहे का ते. हां हेच हे काटेरी करायचं काटेरी. जेजूमध्ये ते दाखवतं ना. अक्षरशः असं वाटतंय आपण समुद्राच्या खाली आहोत. इतकं त्यांनी सुंदर केलं आहे हे सगळं. पण वाव. ते पण एक काहीतरी आहे बघ मध्ये. त्याचं त्याच्या आत मासा आहे का. किती सुंदर आहे. हे काय हे त्यांनी केलेलं आहे म्हणजे काहीतरी प्लांट टाईप दिसतंय ते. बघतो ना येईल इथे. ते मासे तर दिसतातच आहेत. डॅमझेल आहे. हे वाला काय म्हणालास. ब्रेन काहीतरी. ब्रेन कोरल. हां ब्रेन कोरल. आणि ह्याची नावं दिसली. नाही सीहॉर्स आहे ना. सीहॉर्स. हां सीहॉर्स आहे. मागे दिसत आहेत ते काजवे नाही आहेत. हे काहीतरी फ्लॅश लाईट म्हणून मासे आहेत. फ्लॅश लाईट. अरे आपण छोटे असताना वाचायचो ना की जेवढा खाली डीप सीमध्ये जाणार तेवढा अंधार असतो. मग तिथे कसं ना प्राणी अडॅप्ट करतो. त्यांना दिसत असेल.
आहेत जेलीफिश, मून जेलीफिश, छोटे छोटे दिसतात. त्याच्यावरचा तुम्हाला पॅटर्न दिसत असेल. वा, किती सुंदर आहे. त्याचे पिंक कलरचं दिसते. कोरल आहे. इंडोनेशियामध्ये हे असे मासे बघायला मिळतात. जसे वरती लावले तुला आवडतात ना? याचं नाव कुठे? तुला आवडतात ना? मला नॉर्मल खेकडे आवडतात. हे खूप मोठे खूप मोठे. हे काय आहे? काहीतरी वेगळं आहे. जसं तुम्हाला इथे दिसत असेल, आजूबाजूला वरती सगळीकडे असे फिश टँक्स आणि त्यात मासे. खूप खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. या इथे तुम्हाला दिसेल की वरती पूर्ण सगळं फिश टँक आहे, मासे आहेत आणि त्यामधून आपण चालतोय. हे बघ ना. हाय घुबड, इथे बघ. हां, चला आता इथे जाऊया आणि हा मासा बघूया. तुझा काढू फोटो आहे. हे तिघं कसे बाहेर बघ ना ते. काय होते, हा तर एकदम कॅमेरामध्येच बघतोय. दुसरा झोपला आहे आणि तिसरा अनइंटरेस्टेड आहे. लेपर्ड. मला प्रश्न आहे, जर ह्यांच्याकडे 2 पाय आहेत तर एका पायावर का उभे आहेत? काय माहिती, काय काय 2 पायावर उभे आहेत, काय काय एका पायावर उभे आहेत. कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा, असे का एका पायावर असतात. आपण आता ॲक्वेरियमच्या वरच्या फ्लोअरला आहोत आणि तुम्हाला जर आठवत असेल, आपण मगाशी जिथून खालून चालत गेलो ती ही जागा आहे जिथे वर आणि आजूबाजूला फिश टँक होता. इथे तो जो मगाचा सॉफिश होता तो ह्यामध्ये आहे, या पूर्ण पॉन्डमध्ये तुम्हाला दिसेल. बोलो, काय घ्यायचंय? काय घेऊया तुला? ऑक्टोपस. आम्ही ॲक्वेरियम फिरून झाल्यानंतर यांच्या गिफ्ट स्टोअरमध्ये आलो. तिथे आम्ही हे सुंदर फ्रीज मॅग्नेट घेतलं आणि नंतर घरी येता येता आमच्या आसपाससुद्धा संध्याकाळी छान ससे असे फिरत असतात. तर कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा. आयुष्य खूप सुंदर आहे, सुखकर आहे, आनंदाने जगा. थँक्यू.